नमस्कार. कधी विचार केलाय की एका नेत्याची दूरदृष्टी आजच्या आपल्या शाळा, आपल्या वर्गांना कसा आकार देऊ शकते? बरं, आज आपण हेच पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा, तो आजही शिक्षकांसाठी किती महत्वाचा आहे, किती जिवंत आहे, हेच आपण आजच्या या विश्लेषणात समजून घेणार आहोत. तर मग सुरुवातच या प्रश्नाने करूया नाही का, की भूतकाळातला एक नेता आजच्या वर्गाला कसा आकार देऊ शकतो? म्हणजे एका व्यक्तीचे विचार इतक्या पिढ्यांसाठी, इतक्या वर्षानंतरही प्रेरणास्रोत कसे काय बनू शकतात? चला पाहूया. आपला पहिला भाग आहे डॉक्टरांची चिरस्थायी दूरदृष्टी. आणि ही गोष्ट आहे ना, ती सुरू होते एका अगदी वैयक्तिक प्रेरणेपासून. ती प्रेरणा जी आजचे शिक्षक डॉक्टर आंबेडकरांच्या संघर्षातून घेतात. खरं तर हा अनेकांसाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव ठरला आहे. डॉक्टर विभावरी म्हणतात, जर बाबासाहेब भीमराव आंबेडकर नसते तर कदाचित मी आज त्यांच्याबद्दल लिहू शकले नसते. किती महत्वाचं वाक्य आहे हे. यातून आपल्याला कळतं की डॉक्टर आंबेडकरांच्या कामाचा किती खोल परिणाम झाला. हे बघा, ही केवळ एक संधी नव्हती, तर एका संपूर्ण पिढीसाठी ती अस्तित्वाची लढाई होती. आणि हे फक्त सुशिक्षित लोकांपुरतं मर्यादित नव्हतं. आंबेडकरी विचारधारेने अगदी कमी शिक्षण घेतलेल्या लोकांनाही शिक्षक बनण्याची प्रेरणा दिली. हे उदाहरण बघा, अनिता भारती यांचं वडील पेशाने शिंपी, शिक्षण फक्त 5वी पर्यंत, पण ते दिवसा काम करायचे आणि रात्री रात्री स्थानिक मुलांना शिकवायचे. आणि हाच वारसा अनिता भारती यांनी पुढे नेला. त्या स्वतः एक समर्पित मुख्याध्यापिका बनल्या. कमाल आहे ना? तर मग बाबासाहेबांची शिक्षणाबद्दलची दूरदृष्टी होती तरी काय? त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नव्हतं. ते एक हत्यार होतं, सामाजिक भेदभावाशी लढण्याचं. ते असं काहीतरी होतं जे प्रत्येक वंचित समाजापर्यंत पोचायलाच हवं. इतकंच नाही तर जात, पितृसत्ता आणि श्रम या सगळ्याला जोडणारा तो एक मार्ग होता. खरं तर त्यांच्या मते कोणत्याही समाजाची प्रगती मोजायची असेल तर तिथलं शिक्षण कसं आहे हे बघा. आणि हीच तत्त्व आजही आपल्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया आहेत. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. वर्गाचे दरवाजे उघडणे म्हणजे नक्की काय? तर हे जे विचार आहेत ते प्रत्यक्षात एक खुलं, एक सार्वजनिक शिक्षण वातावरण कसं तयार करतात ते आता आपण पाहू. इथे एक खूप महत्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे वर्गाची सार्वजनिकता. आता याचा अर्थ काय? तर असा वर्ग जिथे जात, धर्म, लिंग किंवा आर्थिक परिस्थितीवरून होणाऱ्या भेदभावाला सक्रियपणे विरोध केला जातो, जेणेकरून तो वर्ग सगळ्यांसाठी, खरंच सगळ्यांसाठी खुला आणि सुरक्षित असेल. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, असा वर्ग आपोआप तयार होत नाही. तो जाणीवपूर्वक रोजच्या प्रयत्नांनी घडवावा लागतो. म्हणजे बघा, वर्गाची 2 मॉडेल्स आपल्या समोर आहेत. एकीकडे आहे पारंपरिक, श्रेणीबद्ध वर्ग, जिथे ज्ञान कसे येतं वरून खाली, जिथे विद्यार्थ्यांची ओळख महत्वाची नसते आणि शांतपणे ऐकून घेण्यालाच महत्त्व दिलं जातं. आणि दुसरीकडे आहे एक समुदाय म्हणून वर्ग, जिथे शिक्षण हे मिळून केलं जातं, प्रत्येकाच्या अनुभवाला महत्त्व दिलं जातं आणि चिकित्सक प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन मिळतं. यातला खरा फरक हा शिकवण्याच्या पद्धतीत नाहीये, तर विद्यार्थ्यांकडे आपण कसं पाहतो ह्या दृष्टिकोनात आहे. प्राध्यापक मृत्युंजय यांचं हे वाक्य ऐका, वेगवेगळ्या जाती, वर्ग, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, वांशिक पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात समान, न्यायपूर्ण वातावरण मिळावे हे सुनिश्चित करणं हे शिक्षकाची जबाबदारी आहे. हे किती स्पष्टपणे सांगतंय की एक न्यायपूर्ण आणि समान वातावरण तयार करणं ही काही ऑप्शनल गोष्ट नाहीये, ते एका आधुनिक शिक्षकाचं प्रमुख आणि सक्रिय कर्तव्य आहे. चला तर मग तिसऱ्या भागाकडे जाऊया, सर्वसमावेशक जागेची उभारणी. हे वातावरण तयार करण्यासाठी शिक्षक वर्गात नेमकी कोणती बौद्धिक साधनं आणि कोणता दृष्टिकोन वापरतात ते पाहू. आता एक जरा सखोल संकल्पना समजून घेऊया, जातीय पितृसत्ता. ही संकल्पना काय सांगते? तर भारतात जी लिंगभावाची रचना आहे ती ब्राह्मणवादाच्या विचारधारेतून तयार झाली आहे. याचा सरळ अर्थ असा की लिंग आणि जात हे प्रश्न आपण एकमेकांपासून वेगळे करून समजूच शकत नाही. डॉक्टर संगीता ठोसर यांनी हाच विचार मांडलाय की भारतात पितृसत्तेला जातीच्या चष्म्यातूनच पाहावं लागतं. बरोबर. समाजाला समजून घ्यायचं असेल तर जात आणि लिंग या दोन्हीकडे एकत्रच पाहिलं पाहिजे. डॉक्टर सुजाता यांनी हाच मुद्दा अधोरेखित केला आहे. आपल्या भारतीय संदर्भात या दोन्ही गोष्टी इतक्या घट्ट विणलेल्या आहेत की एकाला दुसऱ्याशिवाय समजून घेणं जवळजवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच हे वर्गात शिकवणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि ही गोष्ट फक्त बाहेरच्या समाजाबद्दल नाहीये.
डॉक्टर स्नेहा गोळे यांचा अनुभव ऐका. त्या म्हणतात की आंबेडकरांच्या विचारांनी त्यांना स्वतःकडे आणि स्वतःच्या सामाजिक स्थानाकडे चिकित्सक नजरेने पाहायला मदत केली. म्हणजे काय तर या विचारांमुळे त्यांना स्वतःच्या विशेषाधिकारांवर विचार करायला भाग पडलं की माझ्या जातीय स्थानामुळे मला काय मिळतं आणि ते कोणाच्या तरी त्यागावर उभं आहे का. हा प्रवास स्वतःपासून सुरू होतो, हेच यातून दिसतं. आता आपण पोहोचलो आहोत चौथ्या भागाकडे आणि याचं शीर्षक आहे तो प्रसिद्ध नारा, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हे फक्त 3 शब्द नाहीत. पाहूया हे आवाहन आजच्या शिक्षणासाठी इतकं महत्वाचं का आहे. बघा, शिका, संघर्ष करा, संघटित व्हा हा फक्त एक नारा नाहीये. हा एक संपूर्ण कृती कार्यक्रम आहे. याचे 3 टप्पे आहेत. पहिला, शिका म्हणजे ज्ञान मिळवा आणि एक चिकित्सक जाणीव तयार करा. दुसरा, संघर्ष करा म्हणजे जे ज्ञान मिळवलंय त्याचा वापर करून सामाजिक अन्यायाला आव्हान द्या. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा, संघटित व्हा, कारण एकट्याने नाही तर एकत्र येऊनच सामूहिक शक्तीनेच व्यवस्थेत बदल घडवता येतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर स्नेहा गोळे यांच्या अनुभवाकडे येऊया. त्या म्हणतात की या आवाहनामुळेच त्यांना उच्च शिक्षण क्षेत्राकडे एका वेगळ्या नजरेने पाहता आलं. शिक्षण क्षेत्र म्हणजे फक्त ज्ञान देण्या-घेण्याची जागा नाही, तर ते एक संघर्ष क्षेत्र आहे. सामाजिक न्यायासाठी लढण्याचं एक महत्त्वाचं मैदान आहे. ही दृष्टी त्यांना बाबासाहेबांच्या या 3 शब्दांनी दिली. तर मग शिक्षणाचं खरं कार्य काय? शिक्षणतज्ज्ञ निलिमा चौहान यांचं वाक्य याचं अचूक उत्तर देतं. त्या म्हणतात, सामाजिक भेदभावामुळे जी दरी निर्माण झाली आहे ना, ती कमी करणं, ती सांधणं हेच शिक्षणाचं खरं कार्य आहे. म्हणजे शिक्षण फक्त व्यक्तीसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी आहे. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागाकडे, भाग 5वा, प्रत्यक्षात एक वारसा. इतकं सगळं ऐकल्यावर पाहूया की आजचे आधुनिक शिक्षक हा वारसा प्रत्यक्षात कसा पुढे घेऊन जात आहेत. आणि हे बघा, आपण ज्या शिक्षकांबद्दल बोललो ती काही मोजकी किंवा तुरळक उदाहरणं नाहीत. ही एक खूप मोठी, व्यापक आणि सक्रिय चळवळ आहे. देशभरात असे अनेक शिक्षक आहेत जे दररोज बाबासाहेबांच्या विचारांनुसार आपलं काम करत आहेत. विजेता कुमार यांचं हे वाक्य तर अगदी हृदयाला भिडणार आहे. ते म्हणतात, काम करत राहण्याची ताकद ही काही जन्मतः मिळत नाही, ती शिकावी लागते आणि डॉक्टर आंबेडकरांचे जीवन आणि कार्य आपल्याला हे दररोज कसे करावे हे शिकवू शकते. किती खरं आहे हे. म्हणजे बाबासाहेबांचं आयुष्य ही फक्त एक प्रेरणा नाहीये, तर रोजच्या संघर्षात, प्रतिकूल परिस्थितीत टिकून कसं राहायचं याची एक कार्यपद्धती आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावेल. या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली की शिक्षण हे केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नाही तर ते सामाजिक न्यायासाठी आहे. पण मग एक न्यायपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा खरा उद्देश काय आहे, या न्यायाची व्याख्या काय असावी आणि तो साध्य करण्यासाठी शिक्षणाची नेमकी भूमिका काय असली पाहिजे, हा प्रश्न मी आपल्या सर्वांसाठी सोडून जात आहे.